प्रत्येक भागाची एक वेगवेगळी खाद्यसंस्कृती असते. विदर्भामध्ये जेवढ्या आवडीने रोडगे खाल्ले जातात तितक्याच आवडीने ही सांभार वडी खाल्ली जाते. सांभार म्हणजे काय तर कोथिंबीर. या कोथिंबीरच्या ह्या वड्या असतात. खूप चटपटीत चव असे त्याच आपण आज बनवणार आहोत. मैदा घेतला आहे 1 वाटी आणि तेवढंच बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. चवीपुरता मीठ घातलं आहे आणि त्यानंतर हातावर रगडून ओवा घातला आहे. 3 चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं तेल पिठाला चोळल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन अंदाजाने पीठ मळायचं आहे. पीठ जास्त सैल पण नको आणि जास्त कडक पण नको. हे पीठ मळल्यानंतर साईडला ठेवून द्यायचं आहे. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल फार कमी घालायचं आहे. जिरं तडकवायचं. त्यानंतर खसखस घालायची आहे. किसलेला खोबरा किस घातला, आमचूर पावडर, मीठ, शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले होते, त्याचं कूट घातलं आहे. पिठी साखर, धने, बडीशोप आणि जिरे याचा एक मसाला तयार केला होता तो घातलेला आहे आणि पिठी साखर घातल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे. पाणी आटलं त्याच्यातलं की एकदम कोरडं नाही करायचं आहे, पण ओलावा कमी झाला की आपला हा मसाला तयार आहे. हे सारण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. आता आपण वड्या बनवूया. तर हे जी कणिक आपण मळून ठेवली होती जराशी चुरल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या. वडी जर मोठी बनवायची असेल तर तुम्हाला पुरी थोडी मोठी लाटावी लागणार आहे. मी मध्यम आकाराच्या ठेवल्या होत्या पुऱ्या. तुम्ही बघू शकता की जास्त जाड किंवा पातळ अशी पुरी नाही आहे. जशी आवश्यक क्रिस्पी बनू शकेल तितकी पातळ लाटली आहे. आता जरासं वरच्या बाजूला पुरीच्यावर मसाला म्हणजे जे आपलं सारण आहे ते आपल्याला भरायचं आहे आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आतमध्ये मोडून घ्यायच्या आहे. नंतर वरची बाजू फोल्ड करून खाली त्याला रोल करत आणायचं आहे. सारण ठेवल्यानंतर चारी बाजूने पाणी लावायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून सगळ्या बाजू वडीच्या ह्या पॅक होतील आणि तळताना पदर न सुटता त्यातून तेल आतमध्ये जाणार नाही, नाहीतर पूर्ण वडी ही आपली तेलकट बनेल. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे वड्या बनवल्या आणि सगळ्या वड्या बनल्यानंतर आपल्याला ह्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. सुरुवातीला कढईखाली गॅस मोठा होता, नंतर मध्यम आचेवर सगळ्या वड्या आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत छान खुसखुशीत तळून घ्यायच्या आहे. ह्या वड्या नाही का सॉस किंवा चटणी कशाही सोबत छानच चवीला लागतात. मी पुदिन्याची चटणी बनवली होती आणि चिंचेची चटणी बनवली होती. तुम्ही जर कट करून बघितलं तर आतपर्यंत खूप छान आपलं हे सारण भरल्या गेलेलं आहे. तर मग ही विदर्भ स्पेशल सांभार वडी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारच्या रेसिपी बनवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.